ऍडमिशन घ्यायची असेल तर ते सुद्धा शिक्षण देणारे क्लासेस या ठिकाणी आहेत आणि ते सगळे शिक्षक अकाउंटन्सी पासून सगळे आपल्या बरोबर आहेत की नेमकं कशा प्रकारचं. खरं तर शाळा आणि कोचिंग क्लासेस यांचं नातच वेगळं. खरं सांगू का, शाळा ही विद्यार्थ्याची आई असते तर खाजगी कॉलेज हे विद्यार्थ्याची आवडती मावशी सुद्धा आहे. नाही आवडती मावशी म्हणजे की का हो, काय सांगाल तुम्ही, माय मरो आणि मावशी जगो असं म्हणायचं आहे का? 100% बरोबर आहे, असं नाही म्हणता येणार. कारण शाळा ही विद्यार्थ्यांची आई आहे आणि कोचिंग क्लासेस ही मावशी आहे. शाळेमध्ये पण पूर्णपणे तयारी करून घेतली जाते, त्याच्याबरोबरच क्लासेसमध्ये सुद्धा पूर्णपणे तयारी करून घेण्यासाठी जे शिक्षक आहेत हे अतिशय हाडामासाचे असतात आणि त्यामुळे ते पूर्णपणे विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी प्रयत्न करत असतात, कटिबद्ध असतात. पण खरोखर या प्रयत्नाला यश मिळतं. सर कसं आहे, 7, 21, 90, 180 हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जर 7 दिवस एखादी गोष्ट कंटिन्यू केली तर ती 21 दिवस टिकते. 21 दिवसाची 90 दिवस आणि 90 दिवसाची 180 दिवस. याचप्रमाणे जर एखादा विद्यार्थी 180 दिवस शिक्षणापासून दूर राहत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या अडचणी तो येतात. विद्यार्थी विसरून जाईल की काय शिकलेलं, अशी तुम्हाला भीती म्हणून क्लास सुरू करावा असं म्हणणं आहे. क्लास तर सुरू झालेच पाहिजे, कारण सरकारने सांगितलं ऑफलाईन शिकवा.